नववर्षाच्या प्रथम दिनी मी गणेश पाटील कानेरे CSC ॲग्रिकल्चर टीमचा कृषी उद्योग सल्लागार महाराष्ट्र राज्य आपलं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। माझ्यासोबत आपल्या CSCSPचे स्टेट हेड वैभवजी देशपांडे सर, आमचे ॲग्री हेड मुकेश शर्माजी सर, त्यानंतर आसेफ पटेल, उमाकांत आंभोरे आणि संपूर्ण CSCSPची टीम, सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे DM या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपला आजच्या या कार्यक्रमामध्ये मी गणेश कानेरे स्वागत करतो। पुढचा काही वेळ मी आपल्या सोबत आहे एका नव्या विषयावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी। पण काय आहे, आतापर्यंत हा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे, किती वेळेचा आहे हे तुम्ही बघितले असेल। आणि आपली एक जुनी सवय आहे की जास्त वेळेचा व्हिडिओ असला का आपण स्किप करतोय। पण आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे 13 सेकंदाच्या रीलमध्ये मिळत नसतात। मोठमोठ्या आयुष्यातल्या गुंतागुंतीची प्रश्नाची उत्तरे 5-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सापडत नसतात। म्हणून थोडा वेळ काढा आणि जर वेळ नसेल आपल्याकडं तर हा व्हिडिओ यूट्यूबवर सेव्ह राहणार आहे आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्रथमपासून बघा। तर मित्रहो, आज 1 जानेवारी 2023 नवे वर्ष। काल 31 ची आनंदाची पार्टी करून या नवीन वर्षाचं आज आपण सकाळी स्वागत केलंच असेल। आणि म्हणून आज दुपारी 1 वाजता एका तळपत्या सूर्यात, 1 वाजताच का, असा सूर्य जो तळपता आहे त्या तळपत्या सूर्याच्या साक्षीने आज एका नव्या क्रांतीचा शंखनाद आपल्याला करायचा आहे। आज नवीन वर्षाचा हा पहिला दिवस। आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील VLE शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दशा संपवणाऱ्या, एका नवीन दिशा दाखवणाऱ्या खूप मोठ्या संकल्पनेचा शुभारंभ आज आपल्याला करायचा आहे। मग एवढं मोठं जर आम्ही काम करत असो तर चला महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात करूया। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीमा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। हिमथडीच्या तटाराया, हिमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूराजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवा
घेतला किती महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र संतांची भूमी, महान विचारवंताची भूमी. या भारत देशाला मार्गदर्शक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तित्व हे ह्या मातीमधून निपजलं आहे. अशा या महान प्रांतात आम्ही राहतो, अशा महाराष्ट्रात आम्ही राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आज आपण खूप मोठ्या क्रांतीचा एक शंखनाद करणार आहोत, परंतु जी क्रांती आपण सुरू करणार आहोत, अशा आतापर्यंत ज्या ज्या क्रांती या भारत देशामध्ये या भूतलावर झाल्या, त्या का झाल्या, कशासाठी झाल्या, कुणासाठी झाल्या, कशा प्रकारे झाल्या, याला थोडं तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण जी माणसे इतिहास विसरतात, ती माणसे इतिहास घडू शकत नाही. म्हणून चला थोडं इतिहासाचं अवलोकन करूया आणि जाऊया थेट 16व्या शतकात. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर छत्रपति शिवाजी महाराज एक ऐसा नाम जो शौर्य का प्रतीक है. भारत में ऐसे कई वीर हुए हैं जिन्होंने अपनी असाधारण वीरता, त्याग और बलिदान से भारत भूमि को धन्य किया है. उनमें शिवाजी का नाम सर्वोपरि है. छत्रपति शिवाजी महाराज भारत के महान योद्धा और रणनीतिकार थे. उन्होंने मराठा साम्राज्य की नींव रखी. मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज शिवाजी ने अपनी अनुशासित सेना और सुसंगठित प्रशासनिक इकाइयों की मदद से एक योग्य और प्रगतिशील प्रशासन प्रदान किया. उन्होंने युद्ध विद्या में अनेक नए प्रयोग किए और छापामार युद्ध की नई शैली को विकसित किया. उन्होंने प्राचीन हिंदू राजनीतिक प्रथाओं और दरबारी शिष्टाचारों को पुनर्जीवित किया. फारसी की जगह मराठी और संस्कृत को राजकाज की भाषा बनाया. छत्रपति शिवाजी महाराज भारत मां की महान संतानों में से एक, साहस, करुणा और सुशासन के प्रतिमान थे. उनका जीवन लाखों लोगों को प्रेरित करता है. छत्रपति शिवाजी महाराज ने शौर्यपूर्ण योद्धा और महान प्रशासक के रूप में अपनी छवि बनाई. मजबूत नौसेना बनाने से लेकर अनेक जनमुखी नीतियां लागू करने के साथ वे सभी क्षेत्रों में श्रेष्ठ थे. उन्हें अन्याय और धमकी का प्रतिकार करने के लिए हमेशा जाना जाएगा. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही यांनी आमच्यावर अन्याय केले. अखंड समाज जर्जर करून टाकला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. प्रत्येक माणसाला एक स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याची भूक प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केली. अनेक मावळे धारातीर्थी पडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न उभा केलं होतं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभा केलं होतं, त्या स्वप्नासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली आणि खऱ्या अर्थानं एक स्वराज्य इथल्या माणसाचं उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलणार, ते 5 आणि 10 मिनिटाचा विषय नाहीये. अखंड जीवनभर त्यांच्या कर्तृत्वाची गाथा जरी वाचली तरी आपण ती संपणार नाही. पण ती 16व्या शतकातली सगळ्यात मोठी क्रांती होती आणि ती क्रांती का झाली? कारण इथली माणसं शोषित आणि पीडित होती. त्यांची दशा बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही क्रांती केली स्वराज्याच्या माध्यमातून. त्यानंतर 1856 एक क्रांती झाली, त्याविषयी थोडं समजून घेऊया. 10 मई 1857, जगह मेरठ। भारत के प्रथम स्वतंत्रता संग्राम का बिगुल बज चुका था जब अंग्रेजों के शोषण और भेदभावपूर्ण नीतियों से तंग आकर मेरठ छावनी में भारतीय सिपाहियों ने खुला विद्रोह कर दिया। सिपाहियों ने न केवल अंग्रेज अफसरों के हुक्म को मानने से इनकार कर दिया, बल्कि जेल खाने को तोड़कर सैकड़ों बंदी भारतीय सैनिकों को मुक्त कराया। इसके साथ ही क्रूर और अत्याचारी अंग्रेज अधिकारियों की हत्या भी कर दी। 10 मई 1857 का मेरठ छावनी में सिपाहियों का विद्रोह भारत के प्रथम स्वतंत्रता संग्राम की शुरुआत का प्रतीक था। पूरा देश अंग्रेजों के खिलाफ आक्रोश से भर उठा था। ब्रिटिश हुकूमत के शोषण और जातियों से पूरे देश की जनता परेशान थी और यही वजह थी कि पूरे देश की जनता इस लड़ाई में शामिल हो गई। अगले 1 साल तक देश में ब्रिटिश हुकूमत एक तरह से गायब रही। 1857 के आंदोलन के सभी स्वतंत्रता सेनानी शहीद हुए, लेकिन सभी ने भारत को एकता के एक सूत्र में बंधने और आज़ादी के लिए लड़ने का संदेश दिया था, जो लौ की तरह तब तक जलता रहा जब तक भारत आज़ाद नहीं हुआ। तर 1856 पासून आमच्या लाखो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं आणि त्याचाच परिपाक म्हणून 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी सुद्धा एक कॉल दिला. ती एक क्रांती झाली. त्या क्रांतीतून स्वातंत्र्य प्राप्तीची भूक प्रत्येक भारतीयामध्ये निर्माण झाली. त्या क्रांतीविषयी थोडं 2 मिनिटात जाणून घेऊया. भारत छोड़ो आंदोलन या अगस्त क्रांति भारतीय स्वतंत्रता आंदोलन की आखिरी महान लड़ाई थी, जिसने ब्रिटिश शासन की नींव को हिलाकर रख दिया। 14 जुलाई 1942 को अंग्रेजों भारत छोड़ो प्रस्ताव पारित किया। आंदोलन की सार्वजनिक घोषणा से पहले 1 अगस्त 1942 को इलाहाबाद में तिलक दिवस मनाया गया। देश भर के स्वतंत्रता सेनानियों की एक ही मांग थी, पूर्ण स्वराज। इस मौके पर महात्मा गांधी ने ऐतिहासिक भाषण देते हुए कहा, मैं आपको एक मंत्र देना चाहता हूं, जिसे आप अपने दिल में उतार लें और आपकी हर सांस के साथ इस मंत्र की आवाज आनी चाहिए। ये मंत्र है, करो या मरो। या तो हम भारत को आजाद कराएंगे या इस कोशिश में अपनी जान दे देंगे। In respect to God, need not be surprised if I do not realize the presence of God. गांधी जी के शब्दों ने जनता पर जादू सा असर डाला और वे नए जोश, नए साहस, नए संकल्प, नई आस्था, दृढ़ निश्चय और आत्मविश्वास के साथ स्वतंत्रता संग्राम में कूद पड़े। त्यानंतर आंदोलन की घोषणा या की। भारताच्या स्वातंत्र्यासाठी विदेशी भूमीवर भारत मात्याच्या सुपुत्राने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। प्रत्येक व्यक्तीमध्ये बलिदानाची परिकाष्ठा करण्याची धमक प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्या मनामध्ये उभा केली आणि असे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या या क्रांतिकारी जीवनातला काही क्षण आपण एका चित्रफितीद्वारे बघूया। मैं ईश्वर अल्लाह वाहेगुरु की कसम खाके ये अहद उठाता हूँ कि आज से मैं नेताजी सुभाष चंद्र बोस की सरपरस्ती में आजाद हिंद फौज के परचम तले
अपने मुल्क हिंदुस्तान को आजाद कराने के लिए ही लड़ूंगा। इस कसम की रक्षा के लिए मैं अपनी जान भी कुर्बान करने को तैयार रहूंगा। जय हिंद। आजाद हिंद फौज के अफसरों से आज मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं कि हिंदुस्तान की आन बान और शान आपके हाथों में है। आज भारत की आशाओं की मशाल आपके हाथों में है। ईश्वर आप सबको आने वाली जंगों में जीत नसीब करवाए। सच पूछो तो 1 साल पहले जब महात्मा जी ने करो या मरो का नारा दिया था, अगर उस वक्त हम ये मुहिम शुरू कर पाते तो अब तक भाग चुके होते अंग्रेज। हिंदुस्तान की स्वतंत्रता के सिपाहियों, आज का दिन मेरे जीवन का सबसे गर्व भरा दिन है, क्योंकि आज मैं सारी दुनिया से फख्र के साथ कह सकता हूं कि भारत को आजादी दिलाने वाली सेना का मेरा सपना अब साकार हो चुका है। आजाद हिंद फौज के हर सैनिक को अपने मोटो की इन 3 कसौटियों पर खरा उतरना पड़ेगा। इत्तफाक यानी एकता, एतमाद यानी विश्वास, और कुर्बानी यानी बलिदान। साथियों, सिंगापुर, मलाया, बर्मा और पूर्व एशिया में बसे 30 लाख हिंदुस्तानियों से मुझे यह कहना है कि भारत की आजादी की जंग आपकी पूरी शिरकत के बिना कभी पूरी नहीं हो सकती। इसीलिए आपको भी बड़ी तादाद में आजाद हिंद फौज में भर्ती होना होगा। मैं ये भी कहना चाहता हूं कि इस पावन काम में औरतें पीछे न छूट जाएं और मौत को ललकारने वाला एक ऐसा मृत्युंजय दस्ता बनाएं जो अंग्रेजों के खिलाफ वैसे ही तलवार उठा ले जैसे सन 1857 में झांसी की रानी ने उठाई थी। बहादुरों, बिना कीमत चुकाए इस दुनिया में कुछ हासिल नहीं होता, और आजादी की कीमत है शहादत। आज मैं आप सबको कौल देता हूं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। लाल किले पर जब पहली बार तिरंगा लहराया, नेताजी मौजूद नहीं थे, पर अगर वो ना होते और उनकी आजाद हिंद फौज, तो हिंद न जाने कब आजाद होता। उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणं वर्षं तत् भारतं नाम भारती अत्र सन्ततिः। भारत जो सदा रहा पथ प्रदर्शक विश्व का, धर्म का, अध्यात्म का, संस्कृति का, शिक्षा का और विज्ञान का। भारत जिसने समृद्धि का प्रसार किया, प्रेम व अहिंसा का प्रचार किया, विविधता में एकता का संचार किया। भारत ने सदा किया सभी मत पंथों को स्वीकार, विदेशियों का सत्कार, वसुधैव कुटुंबकम का व्यवहार। फिर यहाँ एक समय आए कुछ विदेशी, करने को तो व्यापार, पर करने लगे छल का कारोबार। सोने की चिड़िया के पंखों को वे कतरने लगे। समाज, संस्कृति, शिक्षा और संस्कार को नष्ट वे करने लगे। फिर ऐसा षड्यंत्र हुआ कि भारत परतंत्र हुआ, पर मिट न सकी स्वराज की चेतना, उठी स्वाधीनता खोने की वेदना। देशभक्ति की धुन में मगन वीर योद्धा बढ़ चले, नारी शक्ति जाग उठी, वनवासी भी हुंकार उठे। स्वराज्य मेरा जन्म से अधिकार, ये देश के सरिया ना कुछ बढ़ के वतन से। हंसते हंसते दे गए कुर्बानी अपने प्राणों की। लुटा देंगे सारी खुशियाँ, ये तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। करो या मरो। लिख गए अमिट गाथाएं सत्य, अहिंसा और बलिदानों की।
तर मित्र, अशा अनेक क्रांती या भारत मातेच्या भूतलावर झाल्या, म्हणून आज आम्ही स्वतंत्र उपभोगत आहोत, ऐशारामाचे जीवन जगत आहोत. आणि ह्याची जाणीव आम्हाला जर नसेल तर पौरुषहीन नरपिंड या धर्तीवर राहण्यायोग्य आपण आहोत का, याचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे. म्हणून आमचं पौरुष जागृत झालं पाहिजे आणि आम्ही विचार केला पाहिजे की जे स्वातंत्र्य लाखो बलिदानातून आम्हाला मिळालंय, किंवा जे स्वातंत्र्याचा लढा ज्या अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध झाला, तो लढा, त्या लढ्यामुळं आज आम्ही चांगल्या पद्धतीचं जीवन जगतोय. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मुघल नाही, आदिलशाही नाही, इंग्रज नाही, आम्ही तर सगळे सुखात आहे, मजेत आहे, कसले बंधन आम्हाला नाही, आम्ही स्वातंत्र्यात आहोत. एवढंच काय, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाला आम्ही साजरं करत आहोत. मग आज कोणत्या क्रांतीची गरज आहे? तर मित्र, आजूबाजूला उघडा डोळे बघा नीट. गेल्या 400 वर्षात जे हाल अपेष्टा आमच्या झाल्या नाहीत, त्या हाल अपेष्टा आज प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये सुरू आहे. त्या हाल अपेष्टा कोणत्या आहेत? तर या समाजामध्ये 64% समाज जो ज्या शेतीवर अवलंबून आहे, ज्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे, त्यांना पिकवलेल्या अन्नावर अखंड मानवजात जीवन जगते आहे. त्या शेतकऱ्याचे नेमकी हाल काय आहे, त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, याचं वास्तवदर्शी दर्शन पाणी फाउंडेशननं काही चित्रफितीद्वारे केलेलं आहे. ते आपण एकदा बघूया. शेती तशी जर पाहिली तर एक सट्टा आहे. माझ्या हिशोबाप्रमाणे एक आपण जुगार खेळल्यासारखी शेती. आज एकही शेतकरी शाश्वत पद्धतीने एकही शेती करीत नाही. पेरायचं आता हे पेरून दिलं, येईल नाही येईल याचं माहीत नाही, याच्यातून किती पैसे मिळणार हे पण माहीत नाही, आणि काय करायचं ते पण माहीत नाही. एक अडचण आली का तिकडे दुसरी अडचण, ती आली का तिकडे एक अडचण येते. काय ना काय राहतच खड्डा भरून निघत नाही. शेतकऱ्याचा खड्डा नाही भरून निघत. शेतकऱ्याला मार्केटमध्ये कवडीची किंमत राहत नाही. तो अक्षरशः गुलाम बनून त्याच्या मालाजवळ उभा असतो. अन्नदाता म्हणतात तुम्ही, आणि त्याची बाजारात गेल्यावर ही अवस्था. आज माझी स्वतःची परिस्थिती, जर किराणावाला उधार आहे, खतावाला उधार आहे, बी भरण्यावाला उधार आहे. ज्यावेळेस असं म्हणजे आता पोरं, आता आमच्या शाळेत पोरं जात्या, ते जर म्हणले मला नवं दप्तर घ्यायचं, नवी पिशवी घ्यायची, नवी टिफिन घ्यायची, तरी आपण ते देऊ शकत नाही त्यांना. ते म्हणजे आज त्यावेळेस असं वाटतं आपण काय करतोय, कशा करतो आपण, कोणासाठी करू राहिलो. दुःख काय सांगावं, याचा परिणाम सुद्धा सांगा वाटत नाही. इतकं भयानक दुःख आहे शेतकऱ्याला. पण त्याला नाही विलायचे. 4 माणसं बसल्यानंतर नेहमी ज्याला दुःख वाटीत करू, आणि कोणाला वाटीत दुःख, तुम्ही दुःख बरं दुःख वाटलं बी तर कोण त्याचा मोबदला देणार आहे? शेतीत असं कंटाळा वाटतो की मूर्खपणा आहे. आपण जो खेती करतोय ना, ह्या मूर्खपणा आहे आमचा. कुठेही छेडच होतो, काही होत नाही. असं वाटतं की बस आता खेती विकावी आणि मुलाला लागे तर झाडू मारायची नोकरी लावून द्यायची, त्याला तरी महिन्याचे पगार येईल आणि तो सुखी राहील, आणि आपण कुठं तरी खड्डे खांदावी, असंच वाटतं माणसाला. शेतकऱ्याच्या पोटीच्या जन्माला आला ना, तो श्राप म्हणूनच आला असं माझं तरी मत आहे बा. मी एकदम 100% सांगतो या बाबतीला. कसं साऱ्या परिस्थिती तोंड देत जी डोके टाकायचंच काम आहे त्याला. म्हणजे लोक जरी म्हणतात ना शेतकरी बळीराजा आहे, अन्नदाता आहे, हे फक्त पुस्तकातलं किंवा हे फक्त म्हणण्यापुरतं राहत आहे. हे वास्तविक तसं काहीच नाही. शेतकरी म्हणजे बळी देणारा राजा आहे तो. ज्याला बळी द्यायचं राहतं तो बळीराजा. म्हणजे तो राजा नाही, तर त्याला बळी द्यायचं आहे. त्याला कुठे प्रत्येक ठिकाणी त्याला बळी दिला जातो. काय मग स्तब्ध झाला तर निघली ना आमच्या जखमीवरली खपली. जर आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत तर आम्ही यासाठी काही करायला हवं का नको? 4-2 प्रातिनिधिक समस्या आपण या व्हिडिओद्वारे बघितल्या, यापेक्षा भयानक समस्या आज गावागावामध्ये नाहीये. शेतकरी कुटुंबामध्ये हे शोषण किंवा ही परिस्थिती हे सुरू नाहीये.
मग आम्ही विचार करायला नाही पाहिजे का की अशी ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था उखडून टाकण्यासाठी गावागावामध्ये क्रांतिकारी युवकांची सेना उभी राहायला पाहिजे की नाही? आम्ही आमची ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी हातपाय हलायला पाहिजे की नाही? का भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर, गांधी, टिळक, फुले, आंबेडकर यांचा जन्म फक्त दुसऱ्याच्या घरातच पाहिजे का? यांचा पुन्हा जन्म नको का? यांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्याच्यामध्ये बेताल होऊन नाचताना आमच्या डोक्यात हा विचार कधी येतो का नाही की या महापुरुषांनी जे जीवनभर कष्ट उपसले, या महापुरुषांनी जो पराक्रम केला, या महापुरुषांनी जे जीवन खपवून इथल्या माणसासाठी काहीतरी काम केलं, त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं काहीतरी करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे की नाही? तर खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचे अनुयायी म्हणण्याच्या लायकीचे आहोत. म्हणून आम्हाला विचार करायला पाहिजे, आम्हाला त्याच्यासारखं काही करता येईल का? आम्हालाही आमच्या शेतकरी बापाला त्याच्या व्यथेतून काढण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का? हाच विचार करण्यासाठी आजचा वेबिनार आहे. रयतेच्या यातना बघून स्वतः जेवणाच्या ताटावर उठणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या काळजामध्ये प्रथम क्रांतीची ज्वाला भडकली आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना होऊन स्वराज्याभिषेकापर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंतची क्रांती मराठ्यांनी जी केली, त्याचं कारण होतं की ती प्रथम ज्वाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये उपजली. तशी ज्वाला आमच्या हृदयात कुठेतरी उपजायला पाहिजे. आम्ही सुद्धा शेतकरी आहोत. आमची काय हालत होऊन बसली आज? त्या हालतीवर रडत बसण्यापेक्षा, सरकार, निसर्ग, अमुक धमुक यांना दोष देण्यापेक्षा आम्ही आमच्या समस्या दूर करण्याकरता काही करतो आहोत का? हा विचार आज आम्हाला करायचा आहे. हा विचार आम्ही करायला हवा की गावातील शेकडो मुलं जे आमचे मित्र आहेत ते इकडे तिकडे वनवन फिरताना दिसत आहे. त्यांच्या आयुष्यासमोर अंधार आहे. प्रत्येकाला नोकरी हवी परंतु ती मिळत नाही. व्यवसाय करावा तर प्रत्येक व्यवसायात प्रचंड स्पर्धा, भांडवल आमच्याकडे उपलब्ध नाहीये. त्यानंतर खरंच करोडो बेरोजगार युवकांना नोकरी मिळणं शक्य आहे का हो? पण दुर्भाग्य हे आहे की आमच्या जवळ कस्तुरी दडलेली आहे आणि आम्ही सुगंधासाठी वनवन फिरतोय. गावागावातील त्या लाखो करोडो युवकांसाठी आजचा दिवस प्रचंड आशादायी आहे. मात्र एकच अपेक्षा आहे की एक एक मुद्दा समजून घ्या, कारण आम्हाला गडबड खूप आहे. नाही, आम्हाला फटकन पाहिजे, फटकन रिझल्ट पाहिजे आपल्याला, आहे की नाही? परंतु त्या गडबडीतून बाहेर जाऊन शांत चित्तानं आणि काय म्हणते बुद्धी जाग्यावर ठेवून आम्ही विचार करून हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आणि जर त्याला पुढं नेऊन बघत असाल तर थांबा. बऱ्याचदा आम्ही सांगतोय आणि होतंय, कारण काय माणसं समजूनच घेत नाही. पेशन्स नाही माणसामध्ये की हे सगळं समजून घ्यायचंय आणि त्या पद्धतीनं आपलं करायचंय. आता डोक्यातली सगळी खुळं बाजूला सारवा आणि तयार व्हा एका नव्या क्रांतीदूत बनण्यासाठी. आज आमचं घर या शेतीवर चालणं मुश्किल झालेलं आहे. आमचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नावरला खर्च याचा ताळमेळ लागत नाही. शेतमालाला भाव नाही, अशा शेकडो जखमा खदखदत आहे. आणि ह्याच जखमावरील खपल्या कुरतडून अनेक वर्ष नुसती भाषणे, व्याख्याने, प्रदर्शने चहूबाजूला सुरू आहे, परंतु अंतिम उपाय कुणी सांगत नाही. सर्वजण आरंभशूर आहेत. आरंभशूर म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन करायचं, त्याचा सुरुवात करायची, पण त्याला शेवटपर्यंत न्यायचं नाही. अशा आरंभशूर कार्यक्रमामुळे आमच्या शेतकऱ्याचा कार्यक्रम झाला. गावठी राजकारण, बांधावरील भांडणं आणि एकमेकावरील अविश्वास, नकारात्मक विचारधारा यातून गुरफटून पिरवटून निघून आम्ही मरणाच्या धाडात उभा आहोत. तरी आम्हाला हे समजत नाहीये की आम्ही कुठेतरी बदललं पाहिजे. आम्ही सकारात्मक क्रांतिकारी विचार केला पाहिजे. बदल घडवण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. अहो, आमच्या शेतकरी मुलासोबत मुली लग्न करायला तयार नाही. आज गावागावात लग्नाळू मुलांच्या झुंडीच्या झुंडी नुसत्या फिरतायत. मुलीचा बाप शेतकरी म्हटलं तर मुलगी देत नाही. अख्खं तारुण्य दिशाहीन बनवून मोटिवेशन व्हिडिओ मधून मोटिवेशन प्राप्त करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये अख्खं आयुष्य संपून चाललंय, परंतु जीवनाची दिशा सापडत नाहीये. ध्येयच नाही आमच्या पुढं. जर आमच्या पुढं ध्येयच नाही करून दाखवण्याचं, तर तो मोबाईल, त्यातलं फेसबुक आणि इंस्टाग्राम याला आम्हाला वेळ भेटणारच आहे. म्हणून ते बघू नये असं मी म्हणत नाही. त्यातूनच आपण सगळे संपर्क करतोय आणि त्यातून ज्ञान घेतोय. पण 13 सेकंदाचे व्हिडिओमधून माणसाला सर्व प्रकारचं ज्ञान हवं ते मिळत नाही. त्याकरता आपण पेशन्सनी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.
मग 64% घरातील शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करावं लागेल. एवढं मजबूत करावं लागेल की सगळ्या समस्या मुळासकट निराकरण झाल्या पाहिजे. त्याकरता काही योजना आखली पाहिजे. अरे आम्ही तर तरुण आहोत. परिस्थिती बदलण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे. ती नसेल तर अकाली वंध्यत्व, चुकलं, अकाली वृद्धत्व मला म्हणायचं होतं, पण ठीक आहे, चुकून का शब्द आला. वंध्यत्व. वंध्यत्व म्हणजे काय? अरे ज्याच्यात नवीन निर्माण करण्याची ताकदच नाही त्याला तर वंध्यत्व झालं ना. असे वंध्यत्व धारण केलेले युवक जेव्हा गावागावात आहेत, अशा युवकाकडून आपण काय अपेक्षा करणार? पण काय म्हणता येईल, स्वतःच्या नसातली कमजोरी काढून एका प्रचंड ताकदीने आता गावागावातील युवकांनी या क्रांतिकारी मोहिमेत सामील झालं पाहिजे आणि एक पराक्रम गाजवला पाहिजे. तर चला, आमच्या नसानसातील कमजोरी काढून धमन्यामध्ये एक क्रांतीची ज्वाला पेटून शेती आणि शेतकरी यांची दिशा आणि दशा बदलवणाऱ्या एका क्रांतीचा शुभारंभ आज करूया. 1630 शिवाजी महाराजांनी क्रांती केली. 1856 स्वतंत्र संग्रामाची क्रांती झाली. 1942 ते 47 पर्यंत आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक क्रांती झाली. स्वातंत्र्यानंतर भारत अन्नधान्यामध्ये आत्मनिर्भर व्हावा याकरता पहिली हरित क्रांती झाली. त्यानंतर कुरियन साहेबांनी गुजरात पासून सुरुवात करून संपूर्ण देशामध्ये एक धवल क्रांती केली आणि दुधामध्ये आमचा देश 1 नंबरला गेला. आणि आता 1 जानेवारी 2023 पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये, या अमृत काळामध्ये एका नव्या क्रांतीची सुरुवात आपण करत आहोत. त्या नव्या क्रांतीचा टीजर आज आपण लॉन्च करूया आपल्या सर्वांच्या साक्षीने. तर महाराष्ट्रातील गावाखेड्यातील आणि शहरातील तमाम युवकांना ह्या डिजिटल हरित क्रांतीमध्ये सहभागी होण्याचं आम्ही आव्हान करत आहोत. देशाला मार्गदर्शन करणारी ही डिजिटल हरित क्रांती या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेत आहे आणि ही आमची मोहीम देशाला मार्गदर्शन करणारी असेल. त्यानंतर महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं की गावं आत्मनिर्भर झाली पाहिजे, त्यांनी घोषणा दिली होती गावाकडे चला. ती गावं आत्मनिर्भर करण्याची जो प्रयोग आहे तो प्रयोग या डिजिटल हरित क्रांतीमध्ये आहे. आणि डिजिटलच का? कारण हरित क्रांती तर झाली नाही, त्याचा देश अन्नधान्यामध्ये आत्मनिर्भर झाला. आता डिजिटल हरित क्रांतीची गरज आहे. डिजिटल हरित क्रांती म्हणजे काय? की आता शेती त्या फवाऱ्यानं चालणार नाहीये, आता ड्रोन लागेल. आता शेती त्या बैलानं करणं शक्य नाहीये, तर आता शेती हे पॉवर टिलर, पॉवर वीडर, ब्रश कटर अशा अत्याधुनिक अवजाराने होणं गरजेचे आहे. आता शेती ठिबक सिंचनाद्वारे आणि जो ॲग्रिकल्चर मध्ये रोबोट सिस्टम आणून करावं लागणार आहे. आणि हे सगळं करण्याचं काम या नवीन काळातल्या नव्या युवकांना, जे तंत्रज्ञानाचे अधिष्ठाते आहेत, त्या युवकांच्या हातून या डिजिटल हरित क्रांतीची सुरुवात आपल्याला करायची आहे. कुठपर्यंत खुरप्यानं निंदणार, आता कुठंतरी निंदण्याची पद्धत बदलावी लागेल. कुठंतरी ती बाजरी ज्वारी विळ्यानं सोंगणार, आता कुठंतरी आम्हाला पॅडी कटर यूज करावा लागणार आहे. आणि हे सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक कार्यपद्धती आणि शेतीत माल पिकण्या अगोदर त्याचा सौदा झाला पाहिजे असा डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे, ज्याला आम्ही काय म्हणू, बोली पद्धतीनं आमचा शेतमाल विकला पाहिजे. आणि याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एक क्रांतिकारी युवकाचं निर्माण आम्हाला करायचंय. आणि ते निर्माण कोण करेल? ते निर्माण आमच्या गावातला CSC केंद्र चालक, जो एकतर ग्रामपंचायतचा संगणक परिचालक असेल
किंवा आमच्या महिला बचत गटाची महिला असेल किंवा आमचा CSCचा केंद्र चालक महाई सेवा केंद्र चालक असेल, तो व्यक्ती या क्रांतीचं नेतृत्व करून गावामध्ये या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या कृषी व्यवस्था उभा करण्याचं काम करेल. आता पहिल्यासारखं आपलं काउंटर टाकून दुकान टाकून खता औषधाच्या दुकानाची वेळ संपलेली आहे. आता थेट बांधावर कीटकनाशक पोहोचवण्याची व्यवस्था सुरू करावी लागेल. आणि त्याचं नेतृत्व कोण करेल तर आमच्या गावागावातला CSC केंद्र चालक, जो या डिजिटल हरित क्रांतीची सुरुवात मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या मायभूमीवर करेल आणि आमच्या शेतकऱ्याची दशा आणि दिशा बदलवून टाकेल. म्हणून आता या व्हिएलिनसाठीची सुद्धा या हरित क्रांती डिजिटल हरित क्रांतीच्या मोहिमेतला एक भाग म्हणून आणखीन एक संकल्पना आजपासून आपण सुरू करत आहोत. त्या संकल्पनेचा टीजर आता आपण लॉन्च करूया. तर विहिली मित्र, ज्या गावात विहिली आहे त्याने आता ॲग्रिकल्चर विहिली बनायचंय आणि ज्या गावातला विहिली बनणार नाही तिथे नवीन विहिली आम्ही उभा करू, ज्याला आम्ही ॲग्रिकल्चर मध्ये काम करण्याचं प्रशिक्षण देऊ. तर अशा या विहिलींसाठी अशा या पराक्रमी कामामध्ये स्वतःला सामील व्हायचं असेल तर या लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्म आहे, तातडीनं तो भरून द्या. नाही तो तुम्ही भरला म्हणजे तुमच्यापर्यंत संपर्क होईल. प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या ऑलरेडी स्थापन झालेल्या आहे. त्या शेतकरी उत्पादक कंपन्याच्या नेतृत्वामध्ये त्या तालुक्याचा कारभार, हे डिजिटल क्रांतीची व्यवस्था आता आपल्याला उभी करायची आहे. समाजामध्ये अनेक NGOज आहेत, त्या NGO हे क्रांतिकारी काम करण्याचं किंवा लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत. त्यांच्याशी हात मिळवणी करून हे काम आपण आता सुरू करणार आहोत. म्हणून विहिली मित्र, खालचा गुगल फॉर्म भरा आणि या क्रांतिकारी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. आपल्या परिसरातील शेतकरी उत्पादक कंपनीशी आपल्याला आता जोडून दिल्या जाईल. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जेथे शेतकरी उत्पादक कंपनी नाही तिथे तातडीनं आमच्या विहिलींची शेतकरी उत्पादक कंपनी बनवण्याचं काम आता आपण सुरू करत आहोत. म्हणून मित्र हो, याच लिंक मध्ये एक आणखीन एक लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही शोधू शकता की तुमच्या तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आहे की नाही. नसेल तर संपर्क करा. खाली नंबर सुद्धा दिलेले आहेत. आसेफ पटेल आणि उमाकांत आंबोरे यांना कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला समजावतील की शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करायची. मात्र डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अनेक वेबिनारद्वारे, अनेक ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे आपण स्वतः प्रशिक्षित व्हा, इतरांना प्रशिक्षित करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विहिलीपर्यंत पोहोचवा, पाठवा. आणि मित्रहो, आता या पद्धतीची डिजिटल हरित क्रांती त्या विहिलीच्या नेतृत्वात आपल्याला करायची आहे. पण आम्ही आमच्या शेतकरी बापासाठी काहीतरी केलं पाहिजे हे आम्हाला समजलं. 1630 पासून 2023 पर्यंतच्या सगळ्या क्रांतीचा आम्ही अभ्यास केला आणि आता आम्ही ठरवलंय की चला आम्हाला बी आता ही डिजिटल हरित क्रांती करायची. पण काही प्रश्न आपल्या डोक्यात आले असतील, जर आले नसतील तर दुर्भाग्य आहे, नसन आले तर चला आता मी उभा करतो प्रश्न. डिजिटल हरित क्रांती करायची, पण ही क्रांती करायची कशी, ह्या क्रांतीचं स्वरूप काय असेल, ही जर आपण मोहीम म्हणतो तर ह्या मोहिमेची आखणी कशी असेल, या मोहिमेची पूर्वतयारी कशी करावी लागेल, या मोहिमेचे कोणकोणते टप्पे आहेत, या मोहिमेमध्ये कोणाच्या काय भूमिका आहेत, त्या भूमिकेमध्ये काय कशा प्रकारे काम करायचं आहे. एवढंच काय, परंतु हे सगळं लोकांना कसं समजून सांगायचं, हे सगळे प्रश्न आपल्या मनात उभा राहिले असतील तर. आणि ही क्रांती, आणि आणखीन एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही बोलणं अशा क्रांतीच्या गप्पा सुरू झाल्यावर तो प्रश्न आपण बोलत नाही, परंतु मीच सांगतो, क्रांती ही उपाशी पोटी होत नसते. क्रांती करत असतानाही 2 वेळे जेवावं लागतंय, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत्या. मग डिजिटल क्रांती तर करायची आहे, शेतकऱ्याचं भलं तर करायचंय, पण आमचं काय, त्यात आमचा लाभ काय, आमचा नफा काय, आमचं कसं भागेल, ही प्रश्न आपल्या मनात असू शकतो. आता ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आज देण्यात काही पॉईंट नाही. तर त्याकरता उद्या रात्री 9 वाजता पुन्हा आपण एकत्र येऊ
आणि हे जे सगळे विषय आहे याचा रोड मॅप, हे करायचं कसं, कशा पद्धतीनं, या सगळ्याचं विस्तृत विवेचन उद्या रात्री 9 वाजता भेटल्याच्या नंतर आपण करूया. डिजिटल क्रांतीचा शंखनाद दुपारी 1 वाजता रखरखत्या उन्हात केला. आता डिजिटल क्रांतीचं प्लॅनिंग हे रात्री करूया. म्हणून उद्या रात्री 9 वाजता सगळ्यांनी वेळेवर या आणि या यूट्यूब चॅनलची घंटी दाबा. जर तुमच्या डोक्यात थोडीफार घंटी वाजली असेल तर हे काही व्यावसायिक यूट्यूब चॅनल नाही, घंटी दाबा आणि सबस्क्राईब करा. पण तुम्हाला अपडेट राहण्यासाठी याला सबस्क्राईब आणि काय म्हणते ते घंटी वगैरे दाबा. आग्रह नाही आपला, परंतु तुम्हाला वाटत असेल तर करा. कारण हे काही व्यावसायिक किंवा पैसे कमवण्याचं यूट्यूब चॅनल नाही आहे. हे महाराष्ट्र CSC महाराष्ट्र ॲग्रिकल्चर टीमचं एक प्रभावी ट्रेनिंग देणारं यूट्यूब चॅनल आहे. आवश्यकता वाटत असेल तर ती करा. मग आता ह्या सगळ्या क्रांतीची संकल्पना विस्ताराने समजून घेण्यासाठी पुन्हा भेटू उद्या रात्री 9 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला. शस्य श्यामला मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं. फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं. फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं. सुहासिनीं सुमधुरभाषिणीं. सुखदां वरदां